नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे काय नवीन व्हिडिओमध्ये। संध्याकाळचे 5:21 झाले। सर्वांना गुड इव्हनिंग। आजचा ब्लॉग सुरू करतोय संध्याकाळी। जस्ट आता पुस्तकांना इथे कवर लावायला घेतले, तर पुस्तकांना कवर लावायचं काम चालू आहे। तर इकडे चालू आहे कवर लावायचं काम। तर बरेचसे कवर लावून झाले। तर बघू शकता इथे कवर लावले। हे मकरंद पुस्तक हिंदीचं आहे का मकरंद? तर मकरंद हिंदीचं पुस्तक आहे। इयत्ता पहिलीच्या पुस्तकाचा सेट आहे मित्रांनो हा बघा, मकरंद। त्याच्यानंतर इंग्लिश विले बघू शकता, इंग्लिश विले। तर अशा पद्धतीचे इंग्लिशचं पुस्तक आहे, फर्स्ट स्टँडर्ड। ठीक आहे, असं प्लास्टिक का बरं। तर अशा प्रकारे कवर लावले प्लास्टिकचे ट्रान्सपरंट। आणि हे ड्रॉइंग बुक आहे मित्रांनो, ते ड्रॉइंग काढण्यासाठी ड्रॉइंग बुक आहे एक। त्याच्यानंतर हे ग्रीन विला आहे। ग्रीन विला काय करतोय तू? ग्रीन विलाचं पुस्तक आहे। EVS आहे का? परिसर अभ्यास म्हणते त्याच्यात। तर ग्रीन विला आहे। तर आम्हाला लहानपणी कार्यान्वयन राहायचं, इथं ग्रीन विला आहे। आणि एक जनरल नॉलेज आहे बा, जनरल नॉलेजचं पुस्तक आहे। जनरल नॉलेज आहे। तर जनरल नॉलेज आहे। त्याच्यानंतर बघा हे काय आहे, रिजनिंग ॲप्टिट्यूड। ॲप्टिट्यूड काय आहे, काय भानगडी काय आहे, हिडन शेप्स आणि हे मॅथ विला गणिताचं पुस्तक आहे, मॅथ विला। तर गणिताचं पुस्तक आहे मॅथ विला भरपूर मोठं आहे। त्याच्यानंतर ग्रामर अँड क्रिएटिंग रायटिंग, तर इंग्लिशचंच आहे ग्रामर। तर ग्रामर आहे इंग्लिश। आणि हे बघा कनेक्ट कॉम्प्युटर, तो कॉम्प्युटरचं पण आहे। तो कॉम्प्युटरचं बेसिक ज्ञान आहे वाटतं याच्यात। तो कॉम्प्युटरचा सब्जेक्ट आहे एक, कॉम्प्युटर। आणि हे लर्न व्हॅल्यू आहे फर्स्ट स्टँडर्डचं। आणि एक हिंदी व्याकरणचं पुस्तक आहे। राहिले का कवर? मग तर हिंदी व्याकरणचं राहिलं एक। आणि हे माय क्राफ्ट बुक आहे। तर हा एवढा संच आहे, मराठीचं पुस्तक नाही याच्यात फक्त। तर पुस्तकांना कवर लावायचं आहे। तर संपले कवर, सगळे संपले आता। झाले का? संपले का? एक भरण नाही इकडे आंब्याचे रसन। त्यांच्याकडे जास्त आहे का? उरले त्यांचं जेवण म्हणून लागलं। माझं एकच बोलली त्याला, याला तिथे आहे बाळाला ना 1 महिन्याचे, म्हणून मला लागत आहे खेळायला। त्याने नाही, त्यांनी खायचं घेऊन महिने बरोबर आहे म्हणतो ते जाऊन आलो। बाळा, आय बाळा, घे मग येच। काय करतोय काय माहिती, पाणी पितोय का काय करतोय? काय करतोय बाळा? काय करतोय? तर मित्रांनो आता केशर आंबा आणला होता 100 रुपये किलो, पण खराबच निघू राहिले मित्रांनो। तर पैसे पूर्ण वेस्ट जाऊ राहिले। नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे आहे म्हणे, उगाच घेतले, 100 रुपये वेस्ट गेले। आणि अन्वी गेली आता बाहेर, अन्वी सटकली बाहेर। नाही तर आता जेवण झालंय, पसारा झालंय। तर मित्रांनो दुपारी जेवायला आलो होतो, आता जेवण केले, आता निघतो परत कामावरती। जेवण झाले, आता कामावर जातो। अजून 2 तास भरवायचे राहिले, नेमकी मध्ये ब्रेक घेतला। आता लॉग इन करतो आणि निघतो कामावरती। तर भेटू मित्रांनो पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय। ओके, थँक्यू।